आता भरीत पिठलं वांग भाकरी खात आहोत. होममेड फालुदा आईस्क्रीम आहे हे. म्हणजे ना खूप सुंदर तांबे आणि फुलपत्र आहे. सगळी झाडे छान आहेत. पाणी जास्त दाखवलेलं आहे पाण्याचं. त्या दादानी हुरडा विकायला ठेवलेला आहे. गुळाचा पेढा आहे. हे जात आवडलं मला. खूप छान आहे. हे आहे मनाचं ताट. जोपर्यंत तुम्ही व्हॅलेंट्री घेता. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळच्या 8 वाजलेले आहेत आता आणि मी भेंडी धुत आहे. तुळशी मातेला जेल वगैरे अर्पण करून झालेलं आहे माझं. आता भेंडी धुवून झाल्यानंतर मी टेरेसवरती जाणार आहे पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडंसं धान्य घेऊन. भेंडी धुवून झालेली आहे. आता टेरेसवरती जाऊन येते. थोडासाच व्यायाम करते आज, प्राणायाम वगैरे नाही करणार आहे. थोडाफार व्यायाम झालेला आहे. आज घरी निघते, स्वयंपाक करायचा आहे आता. गोविंद बोलो हरी गोपाल. मी आता पीठ मळत आहे. भेंडी इकडे फोडणी टाकलेली आहे. भेंडी शिजल्यानंतर राजगिऱ्याची भाजी बनवायची आहे. हे काय फोडायची? एकच भाजी शिजती दुसरी भाजी, राजगिऱ्याची भाजी. ती शिजेपर्यंत माझं जेवण होईल. ठीक आहे, डब्याला घेऊन जाती. आधी तेरी चरण. आओ जाओ पंडितजी. असं किती होते ना डबा तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही व्हॅलेंट्री घेत नाही तोपर्यंत. व्हॅलेंट्री झाली तू? हा, पंडितजी लवकरच व्हॅलेंट्री घेणार आहेत म्हणून म्हटलं. रिटायरमेंट नाही घेणार, म्हणजे रिटायर नाही होणार स्वतःहून. झाल्यावरच तुमचे डबे बंद होणार. आणि व्हॅलेंट्री झाल्यावर नाही. मग तुझं असं म्हणणं आहे का, मी व्हॅलेंट्री घेतल्यानंतर परत बाहेर कुठे प्रायव्हेटला जाऊ कामाला? तुझा की दादू माझा तर लवकरच कामाला लागणार आहे. आज दादू देवपूजा करत आहे कारण फोंडेजी लवकर चाललेले आहेत ऑफिसला. मित्रांनो, आता आम्ही जेवण करत आहोत. हे आहे मनाचं ताट. हो, हे काय कोणची भाजी? राजगिऱ्याची भाजी, भेंडी, चपाती. आज दही नाही? आज दही नाहीये. ओके. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आणि दादू माझा खात आहे ओट्स. ते त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. हांजी, केवढं बनवलं? कशाचे ओट्स आहेत बाळा? ते रोल्ड गव्हाचे ओट्स असतात. गहू असतात ना, भिजवलेले, रोस्टेड गहू. जेव्हा त्याची बी असते गहू, कवळे गहू, जे आपण पीठ बनवतो ना, हा, त्याचे पहिलं पार्ट हा हा गहू, हा, ते फक्त प्रेस केलेलं असतं. अच्छा, असे का? ओके, खालेत. केवढं झाले? हा, भरपूर केलेले आहेत त्याने. सगळं संपवा. ठीक आहे हांजी. मना आता आलेला आहे, त्याची मी वाट बघत बसलेले जेवण करण्यासाठी. केस कापायला गेलेला. छान छान. अशीच कापायचं नाही, वाढवायचे नाही अजिबात, एवढंच ठेवायचे. ठीक आहे. खूप सोनापुत्र दिख रहा है मेरा तू. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मी आता वज्रासनामध्ये बसलेले आहे. जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसल्यानंतर पचन चांगलं होत असतं. आणि मना माझा कॉलेजला चाललेला आहे. आवजा बेटा, कधी येणार? 3-4. ठीक आहे, गाडी सावकाश चालव. हॅलो. 1 तासाच्या विश्रांतीनंतर दादूने आता झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. हळू हळू हळू, कूलर तोडून देशील. अरे गधडा कुठला. किचन ओटा आणि भांडी मी स्वच्छ केलेली आहेत आणि आता दूध पातेल्यामध्ये फोडते. दूध गरम करायला ठेवलेले आहे आणि आता कपडे मशीन लावते आणि त्याच्यानंतर श्री रामचरितमानस वाचत असते 1 तास. चलियाई प्राण जाई पर वचन न जाई.
मोहन आनिय अमरपती रघुबर भगत काजू आज श्लोक परलोक दुख दीन दीन शोक समाजू। म्हणून हे देवराज रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणण्याचे मनात सुद्धा नको। असे केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस वाढतच जातील। लो जी, हाँ जी, पाणी। कधी आलास तू? झोपलेले। अच्छा ठीक आहे, पिले पाणी बेटा। श्रीरामचरित मानस वाचून झाल्यानंतर मी 1 तासभर आराम केला। आता वाजले आहेत 5। आता माझ्यासाठी गुळाचा चहा बनवते आणि पिते। अरे एवढा का सिरियस आहेस तू? हा बस कर राजा, बस कर बेटा। किती दिवस सुट्टे आहे तुला? किती दिवस? 24 तक। 24 तारखेपर्यंत। काय करे, अरे दुसरं काहीतरी कर राजा, दुसरं काहीतरी। आज संध्याकाळचा स्वयंपाक बनव। दादू माझा छान डाळीची तांदळाची खिचडी बनवतो, मसाले भात बनवतो, काहीतरी बनव। आणि हा लापाडी येऊन झोपलेला आहे इथं। त्याला म्हणलं तू झोपायचं नाही, संध्याकाळी झोप येत नाही तुला, मग गेम खेळत बसतोस तू। उठ उठ, झोपायचं नाही तू, संध्याकाळी झोप येत नाही तुला, जागरण करत बसतो। उठ, मी उठवते म्हणून पांघरून घेऊन झोपलेला आहे ना, असल्या गरमीच तुला झोप येते का? उठ। फायनली मनाने झोप कॅन्सल केलेली आहे। उठ, काम करा। तुझ्यासाठी चांगलं सांगते बाळा। रात्री मी वायफाय बंद करून झोपलेले, पुन्हा याने चालू केलं आणि गेम खेळत बसलेला। गेम खेळत का काय करतो तू? रील बघत बसतो। मग ये आजची बात नाही ना, दुपारी झोपलं की मग असं त्रास होतो, संध्याकाळी झोप येत नाही। उठ। गुळाचा चहा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करते आणि चहा शोधून घेते कपामध्ये। खूप छान झालेला आहे चहा। सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आता आणि मी आता देवासमोर दिवा लावत आहे। आणि आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही मला, कारण आम्ही जाणार आहे पवनाथडी जत्रेमध्ये, तर तिथेच आम्ही काहीतरी खाऊन येणार आहे। आजपासून 4-5 दिवस पवनाथडी जत्रा आमच्या एरियामध्ये असणार आहे, तर मी आणि फोंडे तिथे जाणार आहे। चिरंजीवांचं काय माहित नाही, म्हणाला म्हणलं तू येणार आहेस का, तिथेच आपण काहीतरी खाऊन येऊ। तिथं घरगुती महिलांनी स्टॉल लावलेले असतात, त्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात, त्याचा आज आम्ही आस्वाद घेणार आहोत, मी आणि फोंडेजी। दादूला विचारते तो काय करणार आहे, मला तर बोलला की मी घरी चिळा बनवून खाणार आहे। म्हणजे ठीक आहे, आता दादूला विचारते, त्याप्रमाणे मी आणि फोंडेजी जत्रेला जाणार आहे। आता देव पूजा करून घेते संध्याकाळची। तुलसी श्री सतीश्वरी पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः। फोंडेजींचं आगमन झालेलं आहे। मग बरं झालं लवकर आलात फोंडेजी। आता आवरून घ्या, फ्रेश होऊन घ्या, आपण जाऊया पवनाथडी। 8 वाजले, काय लवकर आले? लवकर म्हणजे तुम्ही रोज 9:30-10 वाजता येता ना, मग आज लवकर आलात। चला तर मग मी आणि फोंडेजी पवनाथडी जत्रेला जाऊन येतो। दादू बोलला की मी पण मना जे बनवेल ते खाणार आहे। चल ना, येऊ फिरून। बाजरीची भाकरी, भरीत, वांग्याचं, अजून काय काय वेगळे पदार्थ असतात, खाऊयात। ठीक आहे, तू खा, भावानी बनवलेला चिल्ला। ठीक आहे, चला। गेलो बनूला नाही रामाचा लग्नाची असून देव मल्हारी रसून। अशा लेन आहेत, इकडे एक लेन आहे, इथे तिथे अशा सर भरपूर लेन आहेत। चला इकडून जायचं। माती घेऊन मी उभी। दोन्ही बाजूला स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। इथे सगळे कपडे आणि इमिटेशन ज्वेलरीचे शॉप आहेत। आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे। उद्या शनिवार आणि रविवार भरपूर गर्दी असणार आहे। तर इथे रोस्टेड कडधान्य आहेत, ज्वारी, बाजरी, सोयाबीन। उद्या बघा शनिवार आणि रविवार भरपूर असणार आहे। पण तिथे म्हटलं तुम्ही लवकर आलाय तर चला आपण जत्रेला जाऊ। नाही ना, आम्हाला काही कामच नाही ना। हो का? मग इथे एवढी सगळी लोक आहेत, बिल कामाचे कसे आहेत चिप्स? 100 अर्धा किलो। पापड, कुरडया, मसाले, इकडे इंद्रायणी तांदूळ वगैरे आहेत।
सुंदर सुंदर साड्यांचे स्टॉल आहेत, खेळण्याचे स्टॉल आहेत. ही लाईन पूर्ण खेळण्यांची, साड्यांची, कपड्यांची, इमिटेशन ज्वेलरीची आहे. इथं सुंदर सुंदर लाकडी खेळणी आहेत. हे धूप घर आहे बरं का. ह्याच्यात धूप लावला की इथून धूप येतो. तुम्ही असं 3-1 आहे. हे जातं आवडलं मला, खूप छान आहे. ही बोट पण आहे. हे विकायला आहे का? छान छान. याची किंमत काय असणार ताई? 7,000. 7,000. पूर्ण सेट आहे ना तो. हो बरोबर आहे. छान आहेत पण खेळणी. काहीतरी घ्या ना पुण्याची. खायला घ्या. फक्त खायचंय तुम्हाला, काय घ्यायचं नाहीये माझ्यासाठी? खायला घ्या. फक्त खायचं. पवना थडी जत्रेतून पुण्याची म्हणतं काही घ्यायचं नाही, फक्त खायचं. खायसाठी आले. अच्छा, खाण्यासाठी आलेत पुण्याची. ठीक आहे, खाऊन जाऊया आपण. घरगुती साबण बनवलेले आहेत इथं. पवना थडी जत्रेमध्ये मला आवडलेला स्टॉल हा आहे. आणि इथून मी हे एक भांडं घेतलेलं आहे स्वयंपाकासाठी, खूप छान आहे. आणि हे आम्हाला मिळालेलं आहे 90 रुपयाला. घेईल तशी भांडीची किंमत आहे. खूप सुंदर तांबे आणि फुलपत्र आहे. सगळीच भांडी छान आहेत तशी. जग पण आहे पाण्याचं. ताईंनी जग सुद्धा दाखवलेलं आहे पाण्याचं. छान आहे, मस्त आहे. खूप सुंदर सुंदर मातीची भांडी आहेत. इथं हँडमेड पर्स आणि गोदड्यांचा स्टॉल आहे. ही तिसरी लेन आहे. तिसरी लेन सुद्धा कपडे, इमिटेशन ज्वेलरीचीच आहे. ह्या दादाने हुरडा विकायला ठेवलेला आहे. कितीला बाळा? 120 ला पाव. अच्छा, 120 रुपयाला पाव. छान आहे. तर ह्या काकांच्या स्टॉलवरती पेढे आणि हे काय कुंदा. हा, तर हा गुळाचा पेढा आहे म्हणतात काका. तर खूप छान स्टॉल आहे यांचं. आम्ही हा गुळाचा पेढा घेत आहे. खाऊचे स्टॉल आहेत आता इथून पुढं 3-4 लाईन. तर मसाला पापड आहे. इकडे वडापाव. हा थालीपीठाचा स्टॉल आहे. कितीला आहे ताई? 80 रुपयाला एक. छान. हो, वडापाव जास्त गर्दी वडापावला. इथं पण वडापाव आहे. हा वेगळा वडा वाटतोय. हे काय आहे ताई? दही वडा. अच्छा, दाल बाटी. अच्छा, एक बारका मुलगा गेम खेळत बसलेला आहे एकटाच. इथं अप्पे बनवले जात आहेत. हा, अप्प्याचा स्टॉल आहे हा. इथं दाल पकवान आहे. कितीला वेळा? हा मग. अच्छा, हा हा हा. पापड भाजी आहेत म्हणतात ताई. आम्ही आता पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहोत. घरगुती पद्धतीने बनवलेली पाणीपुरी आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत. आता आम्ही पापड खाणार आहे. हा, एक बनवा. हा मिक्स कडधान्यापासून बनलेला पापड आहे. कसा आहे फोंडूजी? चांगला आहे. इकडे पण खाण्याचे स्टॉल आहेत आणि इकडे ऑर्केस्ट्रा आहे. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत, पण आम्ही तिकडे नाही जाणार आहे. काहीतरी खातो आणि घरी निघतो. नॉनव्हेज अन्न पदार्थाचे स्टॉल आहे तिकडे सगळे. पुरणपोळीचे सुद्धा बरेच स्टॉल आहेत. इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ आहेत. खाण्यासाठी भरपूर गर्दी आहे. मंचुरियन और हाँ बाय 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 बाय. खूप सुंदर आर्ट आहे. असं वाटतं स्टॅच्यू थांबलेला आहे, पण हा जिवंत मनुष्य आहे. खूप छान.
आम्ही आता भरीत पिठलं वांग भाकरी खात आहोत. त्याच खाता अगोदर जी तिखट आहे ना, छान आहे. मी भरीत वांग खात आहे. छान आहे ते वांग. आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहे. अच्छा, तर हे आहे फालुदा आईस्क्रीम. होममेड आईस्क्रीम आहे हे. चांगलं फालुदा आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी चाललेलो आहोत. या साईडला पवनारची जत्रा भरलेली आहे आणि इथं खादी इंडियाचे स्टॉल आहेत.